स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर मी आज तुम्हाला माझी किचन टूर करणार आहे. माझं भाड्याच्या घरातील छोटंसं किचन. चला मग सुरुवात करूया. इकडे अगदी उजव्या बाजूला देवपूजा मांडलेली आहे. देवघर नसल्यामुळे मी हे टेबलवर ठेवलेली आहे आणि देवपूजेच्या वरती अगदी खिडकी आहे. आमचं किचन असं बाहेरच्या साईडला आहे आणि इथे भांड्याची एक मांडणी आहे. यामध्ये सर्व डबे ठेवलेले आहे मी. मोठी रॅक असल्यामुळे सर्व डबे माझे इथे व्यवस्थित बसलेले आहे आणि सर्वात खाली एक छोटीशी रॅक आहे, ती मी त्यामध्ये फिट केलेली आहे. वरच्या सेक्शनमध्ये पूर्ण स्टीलचे डबे आणि इथे मधल्या ह्याच्यामध्ये पूर्ण डब्यामध्ये कडधान्य वगैरे ठेवलेले आहे. खाली पण प्लॅस्टिकचे डबे आहेत आणि इथे एक छोटी रॅक आहे, त्यामध्ये काही भांडे ठेवलेले आहेत. इकडे इडली पात्र, या रॅकला लागून एक भांड्याची छोटी मांडणी आहे, यामध्ये सर्व भांडे ठेवलेले आहे. भाड्याचं घर असल्यामुळे अगदी मोजकेच भांडे ठेवलेले आहे मी. इथे एक बास्केट आहे, बास्केटमध्ये एक्स्ट्राच्या वस्तू आहे, जसं की पाण्याची बॉटल वगैरे. आणि मांडणीच्या खाली अगदी इथे लोणच्याच्या 2 भरण्या आहेत. इथे पाण्याचा माठ, इकडे पण पाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्याला लागूनच अगदी माझा फ्रीज आहे. फ्रीजवरती थोडं सामान आहे. इथे पाण्याची चाळणी वगैरे बॉटल ठेवलेली आहे वरती आणि फ्रीजच्याच बाजूला एक कोठी आहे, कोठीवर मी मिक्सर ठेवलेला आहे. आणि त्यालाच लागून इथे आपला किचन ओटा. वरच्या साईडला एक छोटी रॅक आहे, त्यामध्ये मसाल्याचे डबे आणि त्याच्याच खाली एक थोडं स्टँड ठेवलेलं आहे छोटंसं, त्यामध्ये कपबशी आणि इतर छोट्या वस्तू आहेत. इथे तेलाची कॅन. असा आपला किचन ओटा. किचनला लागून इथे एक खिडकी आहे. खालच्या बाजूला पण भांडे ठेवलेले आहे. खाली कणिक, तांदूळ, डाळीचा डबा आहे. या बाजूला कांदे लसूणची टोपली, इकडे सिलेंडर आणि इथे भांडे ठेवायला एक भांडं ठेवलेलं आहे, बेसिन नसल्यामुळे. इकडे पिशव्या वगैरे आहेत आणि आपल्या इथे दार येईल. स्टार्टिंग जे किचनला सुरुवात होते ते दार. बाहेरचा स्पेस. इथे वरच्या बाजूला एक्स्ट्राचे सामान ठेवलेले आहे मी. अगदी छोटंसं किचन आहे माझं आणि अगदी कमीत कमी भांडे आहेत, बघू शकता. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा.